नमस्ते केम कसं काय. तर मी तुमचा लाडका दिनू, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला जायचं आहे येडशीला, एका लग्नाचं शूट आहे. तिकडं मी भूषण जायलो आहे, टू व्हीलरवर जायलो आहे. आज एवढ्या लांब जायलो टू व्हीलरवर. दाखवतो तुम्हाला सर. मी आलो होतो घराकडे आंघोळ करायला आणि भूषण तिथंच आहे, स्टुडिओवरच आहे. तर हा पारोसाचा आज आहे ती, त्याला स्टुडिओ जाऊ आपण. चला. भूषणचीच गाडी आणली आज. पण भूषणची गाडी फुल पळवायची. त्या गाडीचं काम निघल्यावर त्याला कळेल, मला परत गाडी देत नाही ते. झाले बघा सकाळी केसाचे नाटक सुरू, वाकडे तिकडे व्हायला. त्यातून आणखी रोड असली आपले. लय थोडं नाक्याच्या अलीकडेच आहे. काय आता निघालो शूटला, मी आणि भूषण जायलो टू व्हीलरवर जायलो. या 2 मिनिट. अरे अरे ह्याच्यावर स्कॅम केला काय? आणि दुसरा कोण आहे? दुसरा दोस्ती जीते. पवन कुठं आहे? पवन कुठं आहे? अरे परचे. आता तुझं काम आहे गेम करायचं. नको येऊ, आम्ही जायला. हा निघाला शूटला. हाला इडशीला निघालो. इडशीला हा या जैन गाडी शूटला निघाले. आता बसले समोर बरोबर. कॉल कट कर. केला आपल्यावर खिळी होईल. आपल्यावर व्हायची, लांबून जाऊ आपण. चलो. काय आलोय आता इथं लोकेशनवर, जिथं शूट होता तिथं. भूषण काढा लागला. मी आलो स्टिंग प्यायला बाहेर. मी बसलो इथं बाहेर येऊन, काढा लागला तिथं. काय गाडीवर आल्यामुळे डोळे पूर्ण खराब झाले, तोंड पण पारशीसारखं दिसले गाडीवर आल्यामुळं. गाडीवरती वारं फास्ट आलं ना, थोडं उशीर व्हायला होता म्हणून, त्यामुळे ते फास्ट केस ही सगळं बेकार झाले. आता इथं बॉटलीत पाणी घेऊन तोंड देऊ पहिल्यांदा, परत जाऊ मध्ये आपण स्टिंग वगैरे पिऊ, जाऊ मध्ये परत तोंड वगैरे देऊ. चला. आपल्या लग्नाचा शूट झालेला आहे. आता भूषण यायला आहे. आलो बाहेर पॅक वगैरे घेऊन, आपलं सगळं सामान पॅक करून. आता निघू आपण धाराशिवला पण गेल्यावर एक शूट आहे तिथं. कशाचा बड्डे आहे वाटतं कोणाचा, तिथं बड्डेचा शूट आहे. बघू तिकडं जातो का नाही. माझं डोकं दुखा लागले, आवाज बदलला आहे, त्यामुळं माझं काय थोडं नाही. खूप गेलं तर जाऊ, नाही तर राहू देऊ. मग यायला गोष्टी इकडं सगळं झालं आहे पॅकिंग. कार्यक्रम पण झाला. जाऊ मग आपण. आता येतो का नाही, किती वेळ लागतो की. पाणी प्यायला गेलाय बाहेर मग. बसू इथं जरा सावलीला. तर डोकं दुखायला, त्यामुळं डोळे बिळे सगळे खराब दिसायला लागले. झोप लागायला मला तर. आता गेल्यावर धाराशिवमध्ये पहिल्यांदा झोपू, बघू परत तिकडे जायचं शूटला. काय वाटते ते टू व्हीलरवर आल्यामुळं पण केस पूर्ण खराब झाले. टू व्हीलरवरचं लई असते डोकंदुखी. टू व्हीलरवर लांब रूटला जायला जमत नाही. लई लांब नव्हतं, 20-1 किलोमीटरच होतं. तरी पण सकाळी आल्यामुळं, सकाळी मला तरी 12 वाजले होते. 12 वाजता आपण ऊनवरून लागालेलं खालून वारं, त्यामुळं केस बीस सगळी खराब. ही आपली पोटराची बॅग, ही आपली बॅग. चला. आलो स्टुडिओवर.
बसलो सामान वगैरे ठेवलं काय भूषण पण आला असेल व्हिडिओ कॉल करतो का का रे अरे त्याला मग केला होता त्याला कलर निघला नाही निघा निघला नाही धुतलं होतं तेल तोंड अर्ध राहिलं होतं अर्ध काय तुम्हाला आईस्क्रीम ब्रँडेड आहे की ब्रँडेड असली तरी पण नको थंड खाऊच वाटण झालं कसा बसलाय त्यांना विचारतोय एकदा काय शूट आहे तर काय भावांनो आता इकडे एक बर्थडे शूट होता म्हणलो तिकडे गेलतो तिथं शूट वगैरे केला आणि आलोय आता जायलोय आपण आता स्टुडिओकडे आज घराकडे जायचं नाही बसून पण त्याच्या घराकडे जाणार नाही चहा प्यायला काय होते म्हणलं मामा त्याला त्याला चहा प्यायचं मला स्टिंग प्यायची होती तर मला चहा पे मला स्टिंग प्यायची होती तरी पण भांडो स्टिंग घेतली आपण पण मामा ही होतं जेव्हा हे इन्कम आता 11-12 वाजले नाही होते ते मामा भांडणं 100% 200% ह्या पलीकडे हॉटेलपेक्षा मामाला पलीकडे किती भांडणं असते इथं मामाला माहिती होतं पलीकडे हॉटेलमध्ये भांडायचं तिकडे चलते तिकडे काय भावांनो शिवाजी महाराज चौकात आलोय आता कर की नमस्कार कर 2 हातात नमस्कार कर कर नको मारतील तो का आबा तो का आबा हाय का ओळख आबा हा काय म्हणलं काय म्हणते शेळ दिले आम्हाला मला काय का म्हणायचं काय करत होती काय शिवी नाही दिले नाही शेळ दिले नाही अरे शेळ दिले बाय आपण साहेब की तुला व्हिडिओ चालू आहे ऐकच शराब आबा 1400 रुपये कमी होते रात्रीला आबा काय करते सांगू नको नाही ओळख येत असते आता आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी हात पाडतील बरं का बाहेर मी जोडतो तुम्ही माझ्याकडचं रात्री काय येऊन डायरेक्ट झोपलो उशीर झाला थोडा आणि झोप पण लागायचं म्हणून झोपलो आता उठलोय आता घराकडे जाऊ आंघोळ वगैरे करू जेवण करू आणि येऊ परत माघारी तर आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आपला ब्लॉग आपण तिथे एंड करू आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय